ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? कामक्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? ते तुम्ही समजून घ्या. काम या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा. काम या शब्दाचा अर्थ आम्ही सहसा असा घेतो की सेक्स्युअल एन्जॉयमेंट. साध्या भाषेत आपल्या पत्नीशी भोग घेणं या गोष्टीला आपण काम म्हणतो. स्त्री पुरुषांची लैंगिक भावना म्हणजे काम. हा तर एक अर्थ कामाचा आहेच आहे, यात काही वाद नाही. पण काम या शब्दाचा एवढा मर्यादित अर्थ नाही आहे. काम या शब्दाचा खरा अर्थ होतो काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजेच काम. मग तुम्ही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला अर्थात कामच भोगला. मग ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून क्रोध जन्माला आला. याचा अर्थ कामातूनच क्रोध जन्माला आला. म्हणून हे सिद्ध होतं की क्रोधाला स्वतंत्र जन्मच नाही. क्रोध हा नेहमी कामातून जन्म घेतो. काम क्रोध हे एकमेकाच्या हातात हात घालून चालतात. नरवारे लिहितात, कामो जे तो उपजला ते तो क्रोधो आधीच ठेला आणि क्रोधो असे ठेला संमोह जाणे. काम जिथं उपजलं तिथं क्रोध टपकलाच. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. जसं आपण कानाचा विषय भोग पाहिला, निंदास्तुती. हा कानाचा निंदा विषय भोगला म्हणजे कामच भोगला. या निंदेतून अर्थात या कामातून क्रोध जन्माला आला. अर्थात कामातूनच क्रोध जन्माला येतो. क्रोधाला स्वतंत्र जन्मच नसतो. हे समजून घ्या. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून अर्थात कामातूनच क्रोधाचा जन्म होतो. काम नसेल तर क्रोधच नसतो. अर्थात ज्ञानेंद्रियाचा विषय भोग नसेल तर क्रोधच नसतो. याचा अर्थ ज्ञानेंद्रियाचे विषय भोग अर्थात काम याच्या पोटी क्रोध जन्म घेतो. मग कामातून अर्थात ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगातून अर्थात कानाचा विषय भोग निंदेतून काय जन्माला आलं? क्रोध. क्रोधातून गलिच्छ वर्तन आणि त्यातून पाप. म्हणजे कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप. म्हणजे काम क्रोध पापाचे बाप आहेत. तसं काम तर पापाचा बाप, हा काम तर क्रोधाचा बाप आहे. कारण कामाच्या पोटी क्रोध आहे म्हणून काम क्रोधाचा बाप आणि क्रोध पापाचा बाप. हे समीकरण लक्षात घ्या. काम क्रोधाचा बाप, क्रोध पापाचा बाप. सरळ सरळ बोललं तर काम क्रोध पापाचे बाप आहे. कामाच्या पोटी क्रोध आहे, क्रोधाच्या पोटी पाप आहे. मग हे काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? अनेकदा आपण ही वही 3ऱ्या अध्यायात येऊन गेली. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे भाग आम्ही वाचतो आणि पुढं चालतो, याच्या खोलात शिरत नाही. काम क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? तर ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला अर्थात कानाचा निंदास्तुती विषय भोगला म्हणजे काम भोगला. या कामातून अर्थात निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध म्हणजे कामातूनच क्रोध आणि क्रोधातून पाप. आणि मग हे कामातून क्रोध, मग हे काम क्रोध दोन्ही जाऊन ज्ञाननिधीवर बसतात. आता काम क्रोध ज्ञाननिधीवर बसतात आणि ज्ञाननिधीचे भुजंग बनतात म्हणजे नेमकं काय? हे समजून घ्या की कानाचा विषय निंदा भोगला अर्थात काम भोगला. निंदेतून द्वेष, द्वेषातून क्रोध आणि क्रोधातून पाप. अर्थात कामातून क्रोध आणि क्रोधातून पाप. हे पापच जातं आणि ज्ञाननिधीवर बसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा भुजंग आहे हा मुद्दा लक्षात घ्या. माझं वाक्य पुन्हा आहे का? गुंता सुटेल. कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून निर्माण होणारं पाप हेच खरं ज्ञाननिधीचं भुजंग आहे. कारण कामातून क्रोध, क्रोधातून पाप, मग हे पापच जाऊन ज्ञाननिधीवर बसतं आणि पहारा देतं. ज्ञाननिधीवर पाप पहारा देतं म्हणजे तुमच्या हातून घडलेलं पाप तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. हे पाप भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. हे पाप भोगल्याशिवाय तुम्हाला श्रीगुरू येऊन भेटत नाही आणि आत्मज्ञानाचा मंत्र देत नाही, काना वाचनाची भेटी. कारण हे पाप भोगावं लागेल ना. जोपर्यंत तुमच्या जीवनात काम आहे तोपर्यंत क्रोध आहे, क्रोध आहे तोपर्यंत पाप आहे, पाप आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म आहे.
मग पुन्हा पुन्हा जन्म आहे तर तुम्हाला आत्मज्ञान होईल कसं? कारण आत्मज्ञानावर पाप आणून ठेवलं ना तुम्ही. रोज काम भोगता, कामातून क्रोध तयार करता, क्रोधातून पाप तयार करता आणि पाप ताजंतावानं होऊन ज्ञाननिधीवर जाऊन बसते आत्मज्ञानाच्या ठेव्यावर. आणि मग तुम्ही पापी आहेत ना, मग पापी माणसाला आत्मज्ञान होईल कसं? श्रीगुरू येईल कसं आणि तुम्हाला आत्मज्ञान देईल कसं? कारण पाप भोगायचे, कारण पाप भोगावंच लागतं. आगाकर्मे जेवरावे, पाप भोगल्याशिवाय तुम्हाला मुक्तीच नाही आहे. आणि मग ज्यावेळेस तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल, ज्यावेळेस तुम्ही कामच भोगायचे नाही, तेव्हा क्रोध नाही, क्रोध नाही तेव्हा पाप नाही, पाप नाही, पाप नाही, पुण्य नाही. हा आत्मज्ञानाचा ठेवा उघडा पडला. तिथं पहारा द्यायला कोणी नाही आहे. अर्थात तुमचं जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि ज्या दिवशी तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल त्या दिवशी श्रीगुरू तुम्हाला शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा मंत्र देऊन किंवा श्रवण देऊन तुम्हाला मुक्त करतो. का तर तुमच्या जीवनात पाप पुण्य नाही ना. कामातून क्रोध, क्रोधातून पाप, हे पाप असेल तर पहारा द्यायला तिथं पाप आहे, कारण ते भोगावं लागते. पाप पहारा देतं म्हणजे तुम्हाला ते भोगावं लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. म्हणून आत्मज्ञान होत नाही, श्रीगुरू येत नाही. परंतु आता काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पापच नाही. तुमचं जीवन पाप पुण्यरहित झाले. जीवनात पाप नाही, पुण्य नाही. श्रीगुरूला यावं लागतं आणि तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करावं लागतं. हा ज्ञानाचा ठेवा तुमच्या हाती लागतो. का तर तिथं पहारा द्यायला पाप नाही ना ज्ञानावर. आणि मग ज्ञाननिधीचे भुजंग बनतात. हे कामक्रोध याचा अर्थ समजून घ्या की कामक्रोध हे ज्ञाननिधीचे भुजंग बनतात असं म्हणण्यापेक्षा या कामक्रोधातून निर्माण होणारं पाप, पुण्यपाप म्हणलं तर चालेल, पण त्यातले त्यात पाप, कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. कामक्रोधातून निर्माण होणारं पापच ज्ञाननिधीचा खरा भुजंग आहे. ही ज्ञाननिधी आहे. तुम्ही काम भोगला म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला, काम भोगला, कामातून क्रोध, क्रोधातून पाप. मग याच्यावर काम क्रोध बसले, क्रोधातून पाप झाला ना, म्हणजे काम क्रोध बसले म्हणजे पापच येऊन बसलं. हे पाप तुम्हाला भोगावं लागतं. त्यासाठी जन्म धरावे लागतात. आणि श्रीगुरू येत नाही, आत्मज्ञान देत नाही. म्हणजे या काम क्रोधानं अर्थात या पापानं या ज्ञाननिधीची राखण केली. हे ज्ञाननिधीचे भुजंग झाले. पण तुम्ही काम त्यागला, ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागले म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. मग आता ज्ञाननिधीवर पहारा द्यायला पापच नाही ना, मग तुम्हाला पाप नाही तर जन्म घ्यायची गरजच नाही. पाप पुण्यरहित जीवन झालं. श्रीगुरूला यावं लागतं आणि तुम्हाला मुक्त करावं लागतं. याला म्हणतात हे ज्ञाननिधीचे भुजंग. या खोलात शिरा जरा. आणि म्हणून दनबारा म्हणतात की फळाची हवा हृदय झाला कामारी गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. दनबाराची विनीट आहे का? फळाची हवा हृदय झाला कामारी गावा, तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. तुम्ही एखादा दिवा लावा, मेणबत्ती, तेलाचा बारीक दिवा लावा, पंती लावा आणि त्याच्यावर एक मोठं पातेलं झाकून ठेवा. थोड्या वेळात तो दिवा विझेल. कारण त्या पातेल्याने त्या दिव्यावर आवरण केल्यामुळं त्याला आता ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजनच्या अभावामुळं त्या पातेल्याने झाकलेला दिवा विझून जातो. पण आता तुम्ही ते पातेलं काढा, आवरण काढलं आणि काडी लावा आणि दिवा पुन्हा पेटवा आणि पातेलं ठेवू नका, दिवा कवारही जळतो. का तर त्याला आता पातेल्याचं आवरण नाही. तसं आत्मज्ञानाच्या ठेव्यावर कामक्रोधानं अर्थात या क्रोधातून निर्माण झालेल्या पापानं आवरण केलं आणि या पापानं आवरण केल्यामुळे हा ज्ञानाचा दिवा खाली विझतो. अर्थात तुम्हाला ज्ञान होत नाही. का? ते पाप तुम्हाला भोगायचं आहे ना. नगभरे पाप पुण्य जीवनात शिल्लक असेल ते भोगावंच लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. आगा कर्मे जेवरावे. आणि म्हणून श्रीगुरू येत नाही, तुम्हाला मोक्ष होत नाही, आत्मज्ञान देत नाही. पण तुम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय त्यागले, अर्थात काम त्यागलाय. काम त्यागला की क्रोधही त्यागला, क्रोध त्यागला की पापही त्यागलं. मग या ज्ञाननिधीवर पहारा द्यायला काम क्रोध नाहीत म्हणजे पापच नाही. पाप नाही मग तुम्हाला पाप भोगायची गरज नाही. पाप भोगायची गरज नाही म्हणजे पाप पुण्यरहित जीवन झालं आहे. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी श्रीगुरूला शोधत यावं लागतं, तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करावं लागतं. आणि म्हणून पातेल्यानं दिवा झाकलाय म्हणजे पापानं आत्मज्ञान झाकले. पातेल्यानं दिवा झाकल्यामुळे ऑक्सिजन कमी पडला, दिवा विझला. तसं पापानं, काम क्रोधातून निर्माण झालेल्या पापानं आत्मज्ञानाचा दिवा झाकलाय आणि तो खाली विझलाय. तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही. पण आता पातेलं काढलंय, दिवा पुन्हा लावलाय, तो कव्हारही जळतो. तसं काम क्रोधच भोगले नाही. कामच भोगला नाही तर क्रोधच नाही, क्रोध नाही तर पाप नाही. त्या दिव्यावरचं पातेलं काढा, दिवा कव्हार जळतो. या ज्ञानाच्या ठेव्यावरचा पापाचं आवरण काढलं, हे आत्मज्ञानही कव्हार जळतं, ते विझतच नाही. आणि पाप नाही आहे, जीवन पाप पुण्यरहित झालं, हे पापाचं आवरण आहे. हे आवरण गेलं, आता आत्मज्ञानाचा दिवा कायमचा तेवत राहतो. आणि जीवनात पापही नाही, पुण्य नाही,
जीवन पाप पुण्यरहित झालं, श्रीगुरूला यावं लागतं, आत्मज्ञान द्यावं लागतं. आणि म्हणून नाथ महाराज भागवतात म्हणतात की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. वो भी नीट ऐका. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. ज्याच्या जीवनात पाप पुण्य समान आहे तो पुन्हा मनुष्य होतो. ज्याच्या जीवनात पाप जास्त आहे तो नरकाला जातो. ज्याच्या जीवनात पुण्य जास्त आहे तो स्वर्गाला जातो. आणि ज्याच्या जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही तो मुक्त होतो. मग आता काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय, ज्ञानेंद्रियाचे विषय भोग नाहीत म्हणजे काम नाही. हे काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. आणि पाप नाही म्हणून जीवन पाप पुण्यरहित झालं. जीवन पाप पुण्यरहित झालं म्हणजे ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं ही मुक्त अवस्था असते. श्रीगुरूला शोधत यावं लागतं. आणि तुम्हाला काना वाचनाची भेटी किंवा अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती द्यावी लागते, आत्मज्ञानाची प्राप्ती करून द्यावी लागते. आणि म्हणून आत्मज्ञान जन्मातच आमच्या हृदयात मूळच आहे, ते सिद्ध आहे. आत्मज्ञान हृदयात सिद्ध आहे. परंतु हे सिद्ध असलेलं आत्मज्ञान आम्हाला का मिळत नाही? तर जसं उदाहरण घ्या, पाणी जमिनीत सिद्ध आहे, फक्त त्याच्यावरचं मातीचं आवरण बाजूला काढावं लागतं. दारावर पहारेकरी, तो पहारेकरी बाजूला काढावा लागतो, तेव्हा तुम्हाला घरात प्रवेश मिळतो. जमिनीतल्या पाण्यावरचा मातीचा दल बाजूला काढावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला पाणी उघडं होतं, ते पाणी प्राप्त होतं. तसं आत्मज्ञान हृदयात मूळच सिद्ध आहे, जन्माता प्राप्त आहे. परंतु या आत्मज्ञानावर आवरण केलंय कामक्रोधाने, अर्थात कामक्रोधातून निर्माण होणाऱ्या पापाने. मग हे पाप बाजूला काढा ना, ज्ञान आहेतच तुमच्या हाती लागेल. पाप कशामुळे? तर क्रोधामुळं. क्रोध कशामुळे? तर कामामुळं. आणि काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. हजारदा समजून सांगितलं मी. मग ज्ञानेंद्रियाचा विषयच भोगला नाही म्हणजे काम नाही. काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. मग त्या ज्ञानेंद्रियावर पहारा द्यायला काम क्रोध नाही म्हणजे पाप नाही. पाप नाही म्हणजे जीवन पाप पुण्यरहित झालं. हे उघडं पडलं म्हणजे जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि पाप पुण्यरहित होणं म्हणजे ही मुक्त अवस्था असते. सद्गुरूला यावं लागतं. तुम्हाला अहम ब्रह्मास्मी किंवा काना वाचनाची भेटी या महामंत्राचं श्रवण करून तुम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करावं लागतं. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. ज्ञानेंद्रियाच्या विषयाची आशा ही समूळ खोदून काढा. हे तुकोबाराय आम्हाला सांगतायत की आशा ही समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. आशामध्ये सर्वात बलवान आशा आहे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची. या ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची आशा तुम्ही खणून काढा. अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका, काम भोगू नका. म्हणजे क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. बघा तुम्ही, कामाची नाही ते तर क्रोधाची काय सांग, ते कायचे रे भांडण रे. तुकोबर आहे. कामाचं नाही तर क्रोध कुठून आला आणि भांडण कुठून आलं आणि पाप पुण्य कुठून आलं म्हणलं रे. काम असेल तर क्रोध, क्रोध असेल तर भांडण, भांडण असेल तर पाप आहे. आणि मग ज्ञानावरचा दिवा ठेवावर आवरण करील. पण कामाची नाही ते तर क्रोधाची काय सांग, ते कायचे भांडण रे. ज्ञानेंद्रियाचा विषय भोग नाही म्हणजे काम नाही, काम नाही म्हणून क्रोध नाही, क्रोध नाही म्हणून पाप नाही. कारण भांडणच नाही ना आता, क्रोध नाही म्हणून तिथं पाप नाही. पाप पुण्यरहित अवस्था आली. ज्ञानाचा दिवा तेवत राहिला, त्याच्यावर आवरण करायला काम क्रोध नाही म्हणजे पाप नाही. तुम्ही मुक्त झाले श्रीगुरूच्या कृपेने. आणि म्हणून कामवैरी झाला ठाणोरी, ते तर सरली वारी क्रोधाचीही. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देश आहे, कामू नाशलेनी नासे क्रोधू तैसा. काम नाशलं की क्रोध नसतो. काम गेला की क्रोध आपोआप जातो. काम घालवा. काम घालवा म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषयभोग घालवा. ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची आशा घालवा. आणि ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची आशा घालणं म्हणजे आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी, तेव्हाची गोसावी व्हावे ते. तुकोबर आहे. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाच्या विषयभोगाची आशा टाळा. अर्थात आशा ही समूळ मुळासहित खणून काढा. ज्ञानेंद्रियाचे विषयभोग भोगू नका. तुम्ही मुक्त व्हाल. आणि मग जीवन जगताना भगवंत पैल तीराला आहे, आम्ही आईल तीराला आहोत. आणि भगवंतातन आमच्यामध्ये हे काम क्रोधाचे डोंगर आडवे आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की काम क्रोध आड पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. अनंत परमात्मा या डोंगराच्या पलीकडे. हे पर्वत आहेत. कोण? काम क्रोध हे पर्वत आहेत. आणि या डोंगराच्या पर्वताच्या पलीकडे कृष्ण परमात्मा आहे. त्या डोंगरा काम क्रोध या डोंगराच्या अलीकडे आम्ही आहेत. काम क्रोध पर्वत आहेत, त्या पर्वताच्या अलीकडे आम्ही, पलीकडे कृष्ण आहे.
या कामक्रोधाचा पर्वत चढून पलीकडे गेलात तरच कृष्ण भेटेल. अर्थात कामक्रोध जिंकले तरच कृष्ण भेटेल, अन्यथा नाही. मग कामक्रोधाला जिंका ना. कसे जिंकायचे आपण पाहूया पुढे. पण हे कामक्रोध जिंका. हे आडवे पडलेत म्हणून तुम्हाला कृष्ण भेटत नाही. यांना जिंकलं की कृष्ण भेटलायच. आणि काम भोगणं म्हणजे विषय भोगणं, विषयाची आशा करणं. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की विषयाची आशा समळ खणून काढा, तुम्हाला देव भेटेल. तुम्ही देव व्हाल, तुम्ही गोसाई व्हाल, संन्यासी व्हाल, संत व्हाल. आशा ही समळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. भगवंत ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात बोलतायत की हे तिन्ही जव जीवी जागती, तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. बघा भगवान कृष्ण काय म्हणतात की हे तिन्ही जीवी जव जागती, तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. जोपर्यंत तुमच्या हृदयात, तुमच्या जीवनात काम, क्रोध, लोभ जागेत, तोपर्यंत तुम्हाला निके अशा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली हे ऐकायला माझे कान तयार नाहीत. हे भगवान कृष्ण बोलत आहेत. हे तिन्ही जीवी जव जागती, तबवरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. आणि म्हणून जोपर्यंत काम, क्रोध जीवनात उभे आहेत, जागेत, तोपर्यंत तुम्हाला निके अशा परमात्म्याची, आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून आपणपा पडिये आत्मनाशा जो भिये, त्याने न धरावी सोये सावधा होईजे. ज्याला मोक्षप्रिय, जो आत्मनाशाला भीतो, त्यांनी कामक्रोधाची संगती करू नये. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नयेत म्हणजे काम भोगू नये. काम भोगला नाही की क्रोधही मरतो, पापही मरतं, तुम्ही मुक्त होता. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगले म्हणजे काम भोगला, काम भोगला म्हणजे क्रोध आला, क्रोध आला म्हणजे पाप आलं, पाप आलं म्हणजे ज्ञानेंद्रियाचा भुजंग आला, पुन्हा जन्ममनाचा फेरा आला, तुम्ही अडकले. हे ज्ञानेंद्रियाचे भुजंग झाले. म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय टाळायचे, ज्ञानेंद्रियाच्या विषयाची आशा टाळायची. एखादा समुद्र आहे, नरमारा बोलतायत की एखादा मोठं समुद्र आहे, समुद्री बाह्य अंगण का जीवाया जेवण काळकुटाचे, पोटी बांधोनी पाषाण, समुद्री बाह्य अंगण का जीवाया जेवण काळकुटाचे. नरमारा म्हणतात की तुम्हाला समुद्राची, तुम्हाला खूप भूक लागली आहे, खूप भूक लागली आणि भूक मारायची. जेवण केले कशाचं? काळकूट विषयाचं. भूक मरेल का? भूक थांबेल का? भूक लागली, भूक थांबायची, क्षमवायची, पण जेवण केले काळकूट विषयाचं, अहो मराल की? भूक कशी थांबेल? मराल. समुद्र पोहून पलीकडे जायचं आहे, असंख्य किलोमीटर समुद्र आहे, पोहून पलीकडे जायचं आहे. आणि पोहून चाललात तर पोहणं शक्यच नाही समुद्र आपल्या भाऊबळावर. पोहत चाललात आणि ते पोटाला दगड बांधून चाललात, तराल का बुडाल? अहो बुडालच की. पोटाला दगड बांधून जर समुद्र पोहू लागला तर बुडाल. तसं काम, क्रोध, लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघाल तर भवसागरात बुडाल, तुम्ही तरायचे नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. पुन्हा चरण आहे का तुकोबारायचं? काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. सकारात्मक बोलले तुकोबाराय की जो काम, क्रोध, लोभांना सोबत घेऊन निघतो, परमार्थाला तर निघालाय पण सोबत काम, क्रोध घेतलेत, तो मूर्ख आहे म्हणले. आणि जो परमार्थाला निघाला आणि ज्याने काम, क्रोध, लोभ टाकलेत, तो खरा परमार्थिक आहे. मग ज्याने त्याने आपली शहानिशा करावा. आम्ही कीर्तनकार आहोत, प्रवचनकार आहोत, परमार्थिक आहोत, परमार्थाला निघालोत, आम्ही काम, क्रोध टाकलेत का? टाकले असले तर आम्ही खरे परमार्थिक, आम्ही शहाणे. आणि काम, क्रोध, लोभ सोबत घेऊन जर कीर्तन करत असतो, प्रवचन करत असतो, तर आम्ही मूर्ख आहेत. तुकोबाराय म्हणतात मी नाही, आम्ही मूर्ख आहेत. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. शान होण्याची गरज. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग टाळा, अर्थात काम टाळा. क्रोध टळतो, क्रोध टळला पाप टळतं, पाप टळलं संसार बंधन टळतं, जीवन पाप पुण्यरहित होतं, श्रीगुरु येतो, मुक्त करतो. ज्ञानेंद्रियाचे विषय भोगाल म्हणजे काम भोगला, काम भोगला म्हणजे क्रोध आला, क्रोध आला म्हणजे पाप आलं, पाप आलं म्हणजे ज्ञानेंद्रिय हे पाप भुजंग बनलं, पाप भोगावं लागतं. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात, आगा कर्मे जे उरावे, जन्ममानाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आमचंच आत्मज्ञान आम्हाला मिळत नाही. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाचे विषय भोगू नका. ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची आशा टाळा, मुक्त व्हाल. आणि म्हणून महाराज म्हणतात की आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने.
हे उदाहरण एकदा पुन्हा समजावून सांगतो की पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवन का जीवावया जीवन काळकोटाचे काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतेसी. हे 2 चरण आहे का म्हणजे डोक्यात लक्ष प्रकाश पडेल. ज्ञानोबाच्या 2 वया आहे का. पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवन का जीवाया जीवन काळकोटाचे काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुसी या चागा. अतिशय महत्त्वाच्या 2 वया आहेत. मी बोललो की भूक लागली आहे, भूक भागवायची, पण काळकूट विष खाल्लं, भूक भागायची नाही, मरावं लागल. समुद्र पोहून जायचा बहुबळावर शक्य नाही, पण तरी बहुबळावर प्रयत्न करतात. समुद्र पोहून चाललायत, पण पोटाला दगड बांधून चाललायत. समुद्रात बुडाल, तरायचे नाहीत. तसं परमार्थाला निघालायत, पण काम क्रोध लोभ घेऊन सोबत निघालायत. भवसागरात बुडाल तर तरायचे नाही. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी. त्या मागच्या उईकडे बोट केले की समुद्र पोहायचा आहे, बहुबळावर पोहून चाललायत, आणि ते साधन आहे पोटाला दगड बांधून चाललायत पोहत. समुद्रात बुडाल. ती जशी कार्यसिद्धी मूर्खपणाची, समुद्र पोहून जायचं आहे आणि ते पोटाला दगड बांधून पोहून जायचं आहे, ती कार्यसिद्धी जशी मूर्खपणाची, तशी ही कार्यसिद्धी मूर्खपणाची. आम्ही परमार्थाला निघलोत, पण सोबत कामक्रोध लोभ घेऊन निघालोत, ही कार्यसिद्धी मूर्खपणाची. अर्थात कामक्रोध लोभ घेऊन जर निघालोत आम्ही परमार्थाला, तर आमचा परमार्थ कडीला जात नाही. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की कामक्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणून ठावोची पुसी याचा. आणि म्हणून शहाण्या माणसानं, खऱ्या परमार्थिकानं काम क्रोध लोभाचा त्याग करावा आणि परमार्थाला निघावं, तो खरा परमार्थिक. आणि जो परमार्थाला निघाला आहे सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघाला आहे, तो मूर्ख आहे, असं सरळ सरळ तुकोबराय म्हणतात. मग तो कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कुणी असो, तो कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, परमार्थिक आहे, पण काम क्रोध लोभ सोबत घेऊन निघलाय, तुकोबराय म्हणतात तो मूर्ख आहे. ज्याने काम क्रोध लोभ टाकले तर परमार्थाला निघाला, कीर्तन प्रवचन करतोय, तो खरा परमार्थिक आहे. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे, तोची मूर्ख, तुकोबार आहे. आणि म्हणून ज्ञानेंद्रियाच्या विषयाची आशा, अर्थात काम टाळा, क्रोध टळेल, पाप टळेल. ज्ञाननिधीवर पहारा द्यायला भुजंग नसेल, पापाच्या रूपात तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून काम क्रोध लोभ अर्थात ज्ञानेंद्रियाचे विषय टाळा. तर हा काम क्रोध कसा मारायचा, शेवटचा एक विषय राहतो की काम क्रोध टाळायचे. तर या काम क्रोधाला कसं टाळायचं, कसं मारायचं. तर या काम क्रोधाला अर्थात या काम क्रोधाला मारण्यासाठी, अर्थात जिंकण्यासाठी सर्वात प्रभावी साधन किंवा औषध जर काय असेल तर ते आहे फक्त आणि फक्त रामनाम. आणि म्हणून तुकोबराय बोलतात की राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. अखंड रामनामानं अभिमान अर्थात अहंकार तर मरतोच, त्यासोबत काम क्रोधही मरतात. म्हणून कामाला आणि क्रोधाला जिंकण्याचं सगळ्यात प्रभावी साधन काय असेल तर रामनाम. कामाला जिंकणं म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषयाला जिंकणं. काम जिंकला म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग जिंकले, कारण काम म्हणजे ज्ञानेंद्रियाचे विषय भोग. तर हा काम क्रोध जिंकायचे असेल तर मग अखंड रामनाम घ्या, काम क्रोध मरतील आणि अहंकारही मरेल, तुमची साधना कडीला जाईल. आणि मग काम क्रोध टाकून तुम्ही परमार्थाला निघले तर तुम्ही शहाणे, असं तुकोबराय म्हणतात. मग या रामनामाचा प्रभाव कसा आहे पहा. रामनाम हे अखंड असावं. एक गोष्ट लक्षात, रामनाम हे अखंड असावं, सातत्यानं असावं. रामनामानं विठ्ठल नामानं देह ठासावा. तुकोबराय बोलले, तो का म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. आम्ही रामनाम घेतो, पण आमचं रामनाम हे हंगामी आहे, सीझनल आहे. उठताना गुडघा दुखला आणि कडकडा वाजला तरच विठ्ठला, नाहीतर विठ्ठलाची नामची वर्षणगंती महिनोनगंती भेट नसते. नाम हे अखंड असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ जसे, रिकामा अर्धगडी राहू नको. नाम नित्य असावं, नाम सतत असावं. तुकोबराय म्हणतात विठ्ठल नामानं देह ठासून भरा. जसं ज्वारीचं पोतं आहे, आपण हळूहळू ठासू ठासू भरतो, जास्तीत जास्त ज्वारी बसाय म्हणून हळूहळू भरतो, ठासू ठासू भरतो. तसा देह विठ्ठल नामाने ठासा. वरून तुम्ही विठ्ठल नामाने देह ठासला की खालून कामक्रोध निघून जातात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोध केले घर रीते. एक किरायदार होता, तो एका मालकाच्या घराला इतका चिटकून बसला की घर काही सोडीना. मालक बेजार झाला,
सांगू पण तो घर सोडेना. एक दिवशी अचानक अशीच एका मंत्र्याची सभा होती त्या गावामध्ये आणि योगायोगाने तो किरायदार आणि मालक दोघंही त्या मंत्र्याच्या सभेला हजर होते. सभा संपली. सभा संपल्यावर हा जो मालक होता तो त्या मंत्र्याकडे गेला, हातात हात दिला, गळ्याला गळा लावला आणि त्याला घरी चहा पाण्याला घेऊन आला. कुणाला? त्या मंत्र्याला. मग मालकाच्या घरी मंत्री आला आहे हे पाहून तो किरायदार घाबरला. म्हणले, मालक, मंत्री साहेब तुमच्या घरी कसं काय? म्हणले, माझे क्लासमेट आहेत, आम्ही एका वर्गात शिकलो. हा किरायदार हापाकला. अरे यार, म्हणले, याची फार पोहोच वरपर्यंत दिसते आणि मी जर घर नाही सोडत हा मंत्र्याच्या हाताने माझी बदली करेल, लांब मला गडचिरोलीला फेकेल, नंदुरबारला फेकेल, कुठेतरी लांब फेकेल, हा माझी बदली करेल. किरायदार घाबरला. कुणाला? त्या मंत्र्याला. कारण मालकाची पोच फार वरपर्यंत आहे, या मंत्र्याच्या हाताने माझी हा बदली करेल. हा घाबरला. रातोरात चंबू गबाळ गुंडाळं, पसारा बांधला, निघून गेला. किरायदार कोणाला घाबरला? मंत्र्याला. तसं तुम्ही विठ्ठल नामानं ध्येय ठासून भरला की काम क्रोधरूपी किरायदार या विठ्ठल रूपी मंत्र्याला घाबरतात आणि ते देहातून पलायन करतात. तुका म्हणे, ध्येय भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते. तो तर साधा मंत्री आहे. विठ्ठल परमात्मा मंत्र्याचाही मंत्री आहे, ब्रह्मांडानं आहे की. त्या मंत्र्याच्या धाकानं किरायदार पळून गेला. तसं विठ्ठलाच्या धाकानं, कारण तुम्ही विठ्ठल नाम घेतलं की हृदयात विठ्ठल राहायला येतो आणि विठ्ठल हृदयात राहायला आला की या विठ्ठलाच्या नामाने आणि विठ्ठलाच्या राहण्याने हे कामक्रोध घाबरतात आणि तुमच्या शरीराला सोडून जातात. आणि म्हणून विठ्ठल नाम सातत्यानं घ्या, कामक्रोध तुमच्या शरीराला सोडून पळून जातील. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे, देह भरिला विठ्ठले, कामक्रोध केले घररीते. ते एका गवळणीने देवाला गोकुळात प्रश्न विचारला. नाही, गवळणी नाही विचारला, गवळणीला एका माणसाने विचारलं की, म्हणले गवळणी, एका माणसाने बासरीला विचारला. दृष्टांत सांगण्यात थोडी गडबड झाली. एका माणसाने एका माणसाने बासरीला विचारलं की, म्हणले, बासरी, आमचा कृष्ण परमात्मा तुला सारखा ओठाला का लावतो ग, आम्हाला का लावत नाहीत? माणसाने विचारला किंवा सोबतच्या त्या गोकुळातल्या गवळणींनी विचारला, कोणी विचारला प्रश्न त्या बासरीला. त्या गवळणी म्हणाले, अगं बासरी, तुला आमचा देव कृष्ण परमात्मा सारखा ओठाला का लावतो ग? गवळणी म्हणतात. कुणाला? बासरीला. अगं बासरी, तुला देव ओठाला का लावतो? तर ती बासरी त्या गवळणीला म्हणते, तू खाली वाक आणि खाली वाकून बघ, म्हणले, माझं पोट कसं आहे. ती गवळण वाकली आणि बासरीत बघितलं. ती म्हणली, तुझं पोट आतून पोकळ आहे. म्हणले, मग हेच कारण आहे देव मला ओठाला का लावतो, माझं पोट आतून रिकामं आहे म्हणून देव मला ओठाला लावतो. गवळणीनो किंवा बाजूच्या माणसानो, तुम्ही तुमचं पोट रिकामं करा, देव तुम्हालाही ओठाला लावेल. आणि आपलं पोट रिकामं करणं म्हणजे विषयाची आशा टाकणं, धनाची आशा टाकणं, मुलाबाळाची आशा टाकणं, पदाची आशा टाकणं, प्रसिद्धीची आशा टाकणं. निरीच्छ होणं म्हणजे आपलं पोट, अहंकार टाकणं. निरीच्छ होणं म्हणजे आपलं पोट रिकामं करणं. आणि म्हणून जो निरीच्छ आहे, ज्याने मी आणि माझं त्यागलं आहे, ज्याची आशा मावळली आहे, त्याचं पोट रिकामं असतं. आणि ज्याचं पोट रिकामं आहे त्याला देव ओठाला लावतो. आणि म्हणून आपलं पोट रिकामं करा, आपलं पोट रिकामं करा. विषयभोगाची आशा मारा, धनाची आशा मारा, प्रसिद्धीची आशा मारा, पदाची आशा मारा. या नाना प्रकारच्या आशा ज्या आहेत त्या मारा, तुमचं पोट रिकामं होईल. निरीच्छ व्हा, अहंकार शून्य व्हा, तुमचं पोट रिकामं होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्व आशा माराल, मग निरीच्छ व्हाल, अहंकार शून्य व्हाल, मी आणि माझं विसराल, अर्थात तुमचं पोट रिकामं झालं, देवही तुम्हाला ओठाला लावेल, अर्थात आपलंसं करून घेईन, तुम्हाला मुक्त करील. आणि म्हणून आशा मारा. आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. तुम्ही संत जीवन बघा आणि मनुष्य जीवन बघा. संत जीवनात आणि मनुष्य जीवनात काय फरक आहे? संत जीवन हे विषयातीत जीवन असतं, विषयाच्या पुढचं.
जो विषय भोगत नाही त्या जीवनाला विषयातीत जीवन, संत जीवन विषयातीत जीवन असते. आणि तुमचं आमचं जीवन हे विषययुक्त जीवन असते. संत जीवन विषयातीत जीवन असते. संत विषय भोगत नाही. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की हे विषय जया ते नाकळिती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. हो नीट आहे का ज्ञानोबाची? हे विषय जया ते नाकळिती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. जो विषय भोगत नाही त्याला सुख दुःख तर होतच नाही, पण त्याचा गर्भवासही संपतो. गर्भवासू संगती नाही तया. तात्पर्य विषयाचा त्याग केला की सुखदुःखाचा त्याग होतो, तुम्ही निखळ आत्मानंद भोगता आणि तुमचा गर्भवास संपतो, म्हणजे तुम्ही मुक्तही होता. आणि म्हणून विषयाची आशा टाळा. सुखदुःखरहित जीवन होईल आणि मुक्त व्हाल, अर्थात तुमचा गर्भवास संपेल. विषयाची आशा टाळा, नाना प्रकारच्या आशा टाळा. संत जीवन हे विषयातीत जीवन असतं. संत विषय भोगत नाहीत ज्ञानेंद्रियाचे. आम्ही ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो आणि म्हणून जन्ममानाच्या फेऱ्यात अडकतो. इंद्रिय विषय शिविती ते तर हर्ष शोक उपजती आणि अंतर अल्पिविती येणे संगे. हे साधारण माणसाचं आहे. पण संताचं कसं आहे? हे विषय जया ते नाकळिती तया सुख दुःख दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. ज्यांनी विषय त्यागलेत, विषयाची आशा टाकली आहे, त्याला सुखदुःख नाही आणि गर्भवासे नाही, अर्थात तो मुक्त झाला. हे संत जीवन आहे. संत विषय भोगत नाही. आणि म्हणून आम्हालाही जर मुक्त व्हायचं असेल तर अगोदर आम्हाला विषयाची आशा टाकावं लागेल. आम्हाला गोसाई व्हायचे, आम्हाला संन्यासी व्हायचे, आम्हाला संत व्हायचे, देव व्हायचे, आम्हाला विषयाची आशा टाकावं लागेल. प्रसिद्धीची आशा टाकावं लागेल, पदाची आशा टाकावं लागेल, धनाची आशा टाकावं लागेल. या सर्व आशा टाका, समूळ खणून काढा. तुम्ही गोसाई व्हाल, अर्थात संन्यासी व्हाल, देव व्हाल. म्हणून आशा हे समूळ खणून काढावी, तरीच गोसावी व्हावे त्याने. आशा ही फार वाईट आहे. आशा म्हणजे तृष्णाच. ज्ञानोबा म्हणतात की दरदूर सापे गिळीजत आहे उभा तरी तो माशिया वेटाळी जीवा तसे प्राणी कवना लोभा वाढवी ती तृष्णा. आशेचा उच्चांक म्हणजे तृष्णा असते. आशा अतिशय बलवान असतात. त्या आशेचा उच्चांक म्हणजे तृष्णा. एक बेडूक माशाखान्यात मग्न पाठीमागून साप गेलाय आणि त्या सापाने बेडूक अर्धा गिळलाय. त्या बेडकाने सापाला पाहिले की साप आलाय, आपल्याला गिळायला आहे, यांनी पळावा ना. तर हा बेडूक काय म्हणतो, नाही नाही 4-2 माशा खाऊन घेतो. थोड्या वेळात त्या सापाने पूर्ण बेडूक गिळला. तशी आमची गत आहे. दरदूर सापे गिळीजत आहे उभा तरी तो माशिया वेटाळी जीवा तसे प्राणी कवना लोभा वाढवी ती तृष्णा. सापानं अख्खा बेडूक गिळला तरी बेडूक म्हणतो मी थोड्या माशा खाऊनच घेतो. त्या सापाने पळावं, त्या बेडकाने पळावं, वाचला असता, पण माशा खाण्यात मग नाही. सापानं बेडूक गिळलाय, तसं काळाने आम्हाला गिळलंय. देह तर वासे पडे काळाच्या तोंडी. सापानं बेडूक गिळलाय, काळानं आम्हाला गिळलंय. बेडकानं पळावं, पण नाही, तो म्हणतो माशा खाऊन घेतो 2-4. आम्ही या काळाच्या तोंडातून पळावं, पण आम्ही म्हणतो नाही नाही 22 लाख कमवून घेतो. काळाने तोंड वाचले, काळाच्या तोंडात आम्ही पळलोय. तो कधी जबडा बंद करेल आणि आम्ही संपू पता नाही, पण तो तरी आम्ही तृष्णा वाढवतो आणि 10-5 कमवून घेऊ म्हणतो. हा वेडपटपणा आहे. म्हणून ही आशा तृष्णा अतिशय घातक असतात. चांगल्या मार्गाने असो वाईट मार्गाने असो, ही आशा तृष्णा तुम्हाला पैसा मिळवून देईल. चांगला मार्ग असो की वाईट मार्ग असो, ही आशा तृष्णा तुम्हाला घडीवर पैसा मिळवूनही देईल. पण ही आशा तृष्णा तुमचं आयुष्य कमी करेल. कारण आशेमुळं, तृष्णेमुळं मनुष्य सातत्याने बेचैन असतो. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. मनुष्य जितका आशाबद्ध, मनुष्याच्या जितक्या आशा बलवान, मनुष्याच्या आशा जेवढ्या बलवान तितका तो दुःखी असतो. कारण आशेला तळ नसतो. आशा अगणित असतात. मनुष्य आशेच्या पाठीमागे धावत असतो. आणि मनुष्य जितका आशेच्या इच्छेच्या मागे धावेल त्याचं तितकं मन बहिर्मुख असतं. मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट होते. आणि मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट झाली
की मन बेचैन होतं, अस्थिर होतं आणि मनाची अस्थिरता, बेचैन हे दुःख असतं. मन रामनामाने अंतर्मुख झालं की हृदयस्थरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हे सुख आहे. पण मनात आशा आल्या, इच्छा आल्या की मन त्या आशेच्या इच्छेच्या मागं धावतं. मन हृदयस्थरामापासून तुटतं, बहिर्मुख धावतं ते आशेच्या इच्छेच्या मागं. आणि मन रामापासून तुटलं, बहिर्मुख धावू लागलं की ते तडपतं, बेचैन, अस्थिर बनतं. मनाची बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. आणि म्हणून निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. म्हणून जितक्या आशा बलवान तितका मनुष्य दुःख, जितका आशा बलवान तितका मनुष्य दुःखी. कारण या आशाच्या मागं मन धावतं, रामापासून तुटतं, हृदय रामापासून आशेच्या मागं धावतं, ते बेचैन होतं, तडपतं. बेचैनी, तडप हे दुःख असतं. म्हणून जितका मनुष्य आशावान तितका दुःखी असतो. आशा मारा, सुखी व्हाल. हां, आशा तृष्णा घडीवर पैसा मिळून देतील, चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने, पण तुमचं आयुष्य कमी करतील. कारण बेचैनी, तडप आहे. मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून या आशेमुळे, तृष्णेमुळे लवकर मारावं? कोणतं फायद्याचं तुम्हीच सांगा, मला ठरवा. तुम्हीच ठरवा, मला सांगा. कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून या आशेमुळे, तृष्णेमुळे लवकर मारावं? कोणतं फायद्याचं आहे हे तुम्हीच ठरवा, मला कळवा. मला तर वाटतंय कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं, यात फायदा आहे. जास्त पैसा मिळाला पण तुम्ही लगेच मेले तर काय करायचं? तो पैसा कोल्या कुत्र्याच धन आहे, आमच्या काय कामाचं? मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगा, त्यासाठी आशा मारा, तृष्णा मारा. आणि आशा तृष्णा मारली, मुळासहित उपटून फेकली ही आशा, की तुम्ही गोसावी होता, संन्यासी होता, अर्थात देव होता. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. संन्यासी आणि संत हे देवच असतात. देवते संत, देवते संत. म्हणून आशा मारा, आशा जिंका, समूळ उपटून फेका. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय आम्हाला उपदेश करतात, आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे त्याने. अर्थात आपण अनेकदा बोललो, नाना प्रकारच्या, निरनिळ्या प्रकारच्या आशा आहेत, परंतु या सर्व आशेमध्ये विषयभोगाची आशा सर्वात बलवान आहे. या बाकीच्या आशा आणि विषयभोगाची आशा ही मुळासहित उपटून फेका. हां, निरीच्छ व्हा, मी आणि माझं विसरा, तरच तुम्ही गोसाई व्हाल, अर्थात संन्यासी व्हाल, देव व्हाल. आणि तुमच्याच्याने जर हे शक्य नसेल, नाना प्रकारच्या आशा आणि विषयभोगाचा त्याग, अर्थात विषयभोगाची आशा, नाना प्रकारच्या आशा आणि विषयभोग हे जर तुमच्याच्यानं त्यागणं होत नसेल, तर तुकोबाराय म्हणतात, मग खोटा संन्यास घेण्याचा आव आणू नका, नाटक करू नका, दाटोमुटीचा संन्यास घेऊ नका. चरण नीट आहे का? तुम्ही नाना प्रकारच्या आशा आहेत ते त्यागा. हां, त्यात सर्वात बलवान आशा आहे विषयभोगाची. त्या नाना प्रकारच्या आशा आणि विषयभोगाची आशा या समूळ उपटून फेकून द्या, तरच तुम्ही गोसाई व्हाल, देव व्हाल, संन्यासी व्हाल. आणि या नाना प्रकारच्या आशा जर तुमच्याच्याने समूळ उपटून फेकणं होत नसेल, तर तुम्ही सुखानेच संसारात राहा, आपली फजिती करून घेऊ नका. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज म्हणतात, नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. अर्थात या नाना प्रकारच्या आशा जर तुमच्याच्यानं जिंकणं झालं नाही, तुम्हाला निरीच्छ होता आलं नाही, या आशा मुळासहित उपटून फेकता आल्या नाही, तर तुम्ही संन्यासाचा खोटा आव आणू नका, दाटूमुटीचा संन्यास घेऊ नका आणि आपली फजिती करून घेऊ नका. सुखानं संसारात राहा. तुमच्या आशा मेल्या नाही. संन्यास घेतलाय दाटूमुटीचा, वनात गेले, आशेचं चिंतन झालं, ती आशा तुम्हाला परत घेऊन येतील, संसारात विषय भोगायला होतील, पुन्हा तुमचं पतन होईल. आणि संन्यास घेतला म्हणजे नकली का संन्यास असत नाही, पण तुम्हाला उघडं फिरावं लागेल, भस्म लावावं लागेल, थंडी वाजल, उन्हात पावसात भिजावं लागेल, शरीराला पीडा द्यावं लागेल, ही एक फजिती झाली. नकली का संन्यास आहे ना, पण तो निभवण्यासाठी नाटकं करावं लागतील, शरीराला पीडा होईल ना, उघडं वागडं फिरल्यामुळं, अन्न पाणी नाही मिळाल्यामुळं वेळेवर शरीराला पीडा होईल, ही एक फजिती. आणि संन्यास तुमच्याच्यानं पूर्ण पाळणा झालं नाही म्हणून लोक तुम्हाला टीका करतील, नावं ठेवतील, अरे नाटकी आहे, कशा संन्यासी नाटकी, ही दुसरी फजिती. हनुमान महाराज म्हणतात, नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नका. तुमच्याच्यानं जर आशेचा बिमोड करणं होत नसेल, आशा मुळासहित उपटून फेकणं होत नसेल, तर खोटा संन्यास घेऊ नका. खोटा संन्यास घेताल तर संन्यास तुम्ही घेतला हे दाखवण्यासाठी शरीराला पीडा द्यावी लागेल, उघडं राहावं लागेल, वाऱ्यात उन्हात पावसात भिजावं लागेल, शरीराला पीडा द्यावी लागेल, ही एक फजिती.
आणि खरा संन्यास तुमच्याच्याने पाळणं झालं नाही म्हणून लोक नाव ठेवतील, तुम्हाला बदनाम करतील, ही दुसरी फजिती. म्हणून महाराज म्हणतात की फजिती दुसरी करू नका, नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नका. नाही ना आशाचा बीमोड होत तुमच्याच्याने, नाही ना सगळ्या आशा तुमच्याच्याने मुळाशी दुपटून फेकणं होत. नाटक करू नका मग संन्यासाचं. हां, भगवे तरी शान सहज तो वेश त्याचं. नाटकं करू नका म्हणले मग संन्यासाची. तुम्ही सुखानं संसारातच राहा आणि सुखानं संसारात राहून आपल्या जिभेला रामनाम घेण्यासाठी वेग द्या. असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही संसारातच राहा, संन्यासाचं नाटक करू नका. संसारातच राहा, जिभेला रामनाम घेण्यासाठी वेग द्या. हां, हळूहळू रामनामानं तुमच्या इच्छा मरतील. रामनामाने इच्छा मरतात, मनुष्य निरीच्छ होतो. नाथ महाराज बोलतात, नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. संसारात राहा, आपलं कर्म करा आणि जिभेला हरिनाम घेण्यासाठी वेग द्या. रामनाम घेतलं की हळूहळू मनातल्या इच्छा मरतात, मन निरीच्छ होतं. नामे होय जे विरक्त. आणि म्हणून संसारात राहा, आपलं कर्म रामनाम घेत घेत कर्माभिमानन फलेच्या टाकून, हां, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत व ईश्वरार्पण बुद्धीनं करा. हाच कर्मयोग असतो, हीच भगवंताची खरी भक्ती असते. पुन्हा एकदा ऐका, रामनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीनं करा. हाच खरा कर्मयोग आहे आणि हीच खरी भगवंताची भक्ती आहे. तुम्ही संसारात राहा, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. हां, ते कर्म करताना आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. हळूहळू तुम्ही निरीच्छ व्हाल, तुमच्या आशा मरतील आणि तुमच्या आशा मेल्या की महाराज म्हणतात मग आशा मेल्यानंतर तुम्ही जयवंत व्हाल आणि या भवसागरातून संसारातून तुम्ही बाहेर पडाल. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातून. तुम्ही आशा मारा. आशा कशी मारली? हां, तर रामनाम घेत घेत आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 क्रिया केल्या हां की हीच खरी पूजा आहे भगवंताची, हाच खरा कर्मयोग आहे. या कर्मयोगाने भगवंत प्रसन्न होतो, तुम्हाला वैराग्य देतो. वैराग्य आले तुमच्या आशा मरतात, तुम्ही निरीच्छ होतात. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पाय फसायत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा. जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. या भक्तीनं भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतो आणि त्या बदल्यात काय देतो? नरवारा लिहितात, म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसायताया. या पूजेने तो भगवंत रिजला, आता संतुष्ट झाला. प्रसाद काय देतो? तुम्हाला वैराग्य देतो. वैराग्य जीवनात आलं की आशा मरून जातात, तुम्ही निरीच्छ होता. हां, तुम्ही आशा मारल्या, वैराग्य जीवनात आलं या भक्तीने. आशा मारल्या, तुम्ही जयवंत झाले, आशावर विजय मिळवला आणि तुम्ही सर्वातून निघले म्हणजे भवसागरातून निघले, प्रपंचातून निघले, तुम्ही मुक्त झाले. आशा मारून या जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातून. हां, आणि म्हणून आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, त्याला हरिनामाची संगती द्या आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. हे सगळं करा. हे सगळं करणं म्हणजे तुमच्या आशा मरतील, त्या आशाचा बिमोड होईल, नाहीशा होतील. हां, पण हे न करता उगीच तुम्ही योगाच्या मागे धावले, अष्टांग योग आणि ज्ञानयोग, तो तुमची फजिती होईल. ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज लिहितात, तुका म्हणे योगाची तातडी, तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करी आधी. अर्थात तू कर्मदेवाची पूजा म्हणून करणार नाहीस, त्याला हरिनामाची संगती देणार नाहीस. हां, अर्थात कर्मयोगाचं पालन करणार नाहीस आणि तू सरळ जर अष्टांग योग किंवा ज्ञानयोगाकडे जर गेलास, हां, त्याची तातडी केलीस ज्ञानयोगाची किंवा अष्टांग योगाची, तर तुझी फजिती होईल. का ते तुला करणं इतकं सहज शक्य नाही. नानाबारा बोलत आहेत, हे योगस्थिती जया सांडे, तो वायाची हव्यासी पडे, तया प्राप्ती कही न घडे संन्यासाची. नानाबाराची ओळ आहे का? हे योगस्थिती जया सांडे, तो वायाची हव्यासी पडे, तया प्राप्ती कही न घडे संन्यासाची. ज्यांनी कर्मयोग टाकलाय, निष्काम कर्मयोग,
आणि संन्यासयोगाच्या मागे लागला आहे, तो संन्यासयोग अतिशय अवघड आहे. त्याला संन्यासाची प्राप्ती होत नाही, त्याला देव भेटत नाही, तो मध्येच लटकतो. हे योगस्थिती जया सांडे तो वायाची हव्यासी पडे, त्या प्राप्ती काही न घडे संन्यासाची. आणि म्हणून योगाची तातडी करू नका. अष्टांग योग आणि संन्यास योगाच्या मागे लागू नका. तर काय करा? कर्मयोग करा. कर्मयोग म्हणजे काय? की हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्माभिमानान फलेच्या टाकून कर्तव्य प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत व ईश्वरार्पण बुद्धीने आपलं कर्म करा. हा कर्मयोग आहे, ही भगवंताची खरी भक्ती आहे. साध्या भाषेत बोलायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या तिन्ही गोष्टी करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. हाच कर्मयोग आहे. हा कर्मयोग केला की आशेची बिबुडी होऊन जाते, आशा समोर नाहीशी होते, मुळासहित उपटून फेकल्या जाते. देव प्रसन्न होऊन तुम्हाला वैराग्य देतो आणि या वैराग्याने आशा मरून जातात. नामे व्हायची विरक्त आणि तुम्ही विरक्त होतात, आशा मारून टाकतात, आशेची बिबुडी करतात. आधी आशेची बिबुडी करा आणि मग योगाची तातडी करा किंवा त्या योगाकडे जाऊ नका. नुसत्या कर्मयोगाने तुम्हाला देव भेटेल. हे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आणि म्हणून महाराज लिहितात की तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बिबुडी करी आधी. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया किंकरा, ज्ञानदेव तुका